हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज शोभा लोणकर. आज आपण युनिट नंबर 3मधील 3.3.3 टाईप्स ऑफ सोशल ग्रुप सामाजिक समूहांचे प्रकार हे अभ्यासणार आहोत. हिअर वी आर गोइंग टू अंडरस्टँड द डिवाइस नेचर ऑफ सोशल ग्रुप्स बाय स्टडिंग व्हेरियस क्लासिफिकेशन ऑफ ग्रुप्स गिवन बाय डिफरंट सोशलॉजिस्ट. सामाजिक समूहांचे विविध जे काही गुणधर्म आहेत ते वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत, ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. फर्स्ट इज दॅट अंतरसमूह आणि बहिर्समूह इन ग्रुप अँड आउट ग्रुप. या संदर्भात आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. इन ग्रुप कॅन बी डिफाईन्ड ॲज एनी ग्रुप ऑर कॅटेगरी टू विच ग्रुप विल दे बिलॉंग. अंतरसमूह म्हणजे ज्यामध्ये लोकांना आपलेपणाची भावना किंवा आपण याच समूहाचे आहोत असे जेव्हा वाटते तेव्हा त्याला अंतरसमूह म्हणतात. या समूहामध्ये काय असतं, आपण किंवा आम्ही अशी भावना समाविष्ट झालेली असते. अंतरसमूह म्हणजे एखाद्या कुटुंबासारखा तो छोटा किंवा समाजासारखा मोठा समूहसुद्धा असू शकतो. मग आता अंतर्गत समूहाचे अस्तित्व जेव्हा आपण बघतो तेव्हा बहिर्समूहाची जाणीव करून देते. थोडक्यात जेव्हा बघितलं तर लोक ज्या समूहाला आपला समाज नाही, आपला समजत नाही किंवा आपण या समूहाचे नाही असे जेव्हा मानतात तेव्हा तो समूह त्या व्यक्तींसाठी बहिर्समूह ठरत असतो. म्हणून त्याला बाह्य समूहसुद्धा असं म्हटले जातं. इट कम्पेअर्स एव्हरीवन हू इज रिगार्डेड ॲज वी ऑर अस. द इन ग्रुप मे बी ॲज नॅरो ॲज वन्स फॅमिली ऑर ॲज broad as an entire society. In very extent of an in-group implies that there is an out-group. In short, an out-group is a group or category to which people feel they do not belong. William Sumner differentiates between these two groups. In-group simply means we feeling and out-group means they group. The members of an in-group identify themselves with one another and have a sense of belongingness to the group. विल्यम समनर म्हणतात की या दोन समूहातील फरक दाखवून त्यांनी दिलेला आहे. ते म्हणतात की अंतरसमूह म्हणजे तर आम्ही समूह किंवा बहिर्समूह म्हणजे त्यांचा समूह. अंतसमूह म्हणजे काय, तर लोक एकमेकांना त्यांच्यातीलच एक आहे असं म्हणून ओळखतात आणि त्यांच्यात आपलेपणाची भावना निर्माण झालेली असते. अंतरसमूहातील व्यक्तींना दुसऱ्या एखाद्या सांस्कृतिक किंवा वांशिकदृष्ट्या भिन्न वाटणाऱ्या समूहांकडून धोकासुद्धा वाटू शकतो किंवा द्वेष भावनाही जाणवू शकते. यालाच समाजशास्त्रज्ञ बाह्य समूहसुद्धा म्हणतात. बहिर्समूहाची परिभाषाच अंतरसमूहाच्या संदर्भामध्ये केली जाते. बहिर्समूहामध्ये अशाच व्यक्तींचा समावेश केला जातो की ज्या आपल्यापेक्षा वेगळे आहेत असे वाटते किंवा त्यांचा ते लोक द्वेषसुद्धा करतात, स्पर्धा करतात, त्यांच्याशी संघर्षसुद्धा करत असतात आणि परिस्थितीनुसार अंतरसमूह बहिर्समूहातील वेगवेगळे भेदाच्या व्याख्याही वेगवेगळ्या परिस्थितीत बदलू शकतात, हे मात्र नक्की. मेंबर्स ऑफ ॲन इन ग्रुप समटाईम्स फील antagonistic to or are threatened by another group, especially if the group is perceived as being different culturally or raciality. Sociologists identify these as outgroup or they group. An outgroup is defined by the individual in relation to one's in group. An outgroup consists of these persons towards whom we feel a sense of differences, evidence, disgust, competition or conflict. आणि म्हणून इथे आपण दुसरा जो पॉईंट आहे तो बघूया. ऐच्छिक आणि अनैच्छिक समूह, व्हॉलंटरी अँड इनव्हॉलंटरी ग्रुप. चार्ल्स एडवर्ड यांनी ह्या प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यांच्या मते ऐच्छिक समूहामध्ये राजकीय समूह असू शकतं, ट्रेड युनियन, युवा संस्था, सांस्कृतिक मंडळे इत्यादी उदाहरणं त्यांनी सांगितलेली. आणि अनैच्छिक समूह कसे असतात,
ज्यामध्ये कुटुंब, जात, वंश इत्यादी येतात. म्हणजे हे कशावरून ठरवलं बरं यांनी? तर ऐच्छिक समूहाचे सदस्यत्व हे स्वतः स्वीकारलेले असते. कारण तिथे स्वतःची इच्छा झाली म्हणून त्या ग्रुपचा तो मेंबर झालेला आहे. परंतु आपलं कुटुंब कुठलं असावं, आपली जात कोणती असावी हे आपण ठरवू शकत नाही. ती आपल्याला जन्माने प्राप्त होते आणि म्हणून तो अनैच्छिक समूह असतो. आपली इच्छा असो किंवा नसो, आपण त्या जातीत, त्या कुटुंबात, त्या परिवारामध्ये आपला जन्म होणार असतो, जो की कुणाच्याच हातात नसतो आणि म्हणून या ठिकाणी त्याला अनैच्छिक समूह म्हटलेले आहे. चार्ल्स एलवूड यांनी. या ठिकाणी या समूहामध्ये सदस्य प्रवेश करू शकतात किंवा त्यातून स्वेच्छेने बाहेरही पडू शकतात म्हटलेले ऐच्छिक समूहाच्या बाबतीत. तर या समूहातील सदस्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती किंवा अधिक काळ राहण्याची सक्ती नसते. उदाहरणार्थ व्यावसायिक समूह. परंतु अनैच्छिक समूहाचे सदस्यत्व हे जन्माने प्राप्त होते. यामध्ये स्वेच्छेपेक्षा सक्ती अधिक असते. कुटुंब, जात, धर्म, धार्मिक समूह, वंश इत्यादी. Voluntary group membership is based on deliberate choice. The members may join or resign from the said group. There is no compulsion to become a member or to stay in the group for a long time. For example, a professional group. An involuntary group is a group in which membership is based on birth or compulsion rather than on choice. फॉर एक्झाम्पल कास्ट, रिलिजियस ग्रुप, रेस एक्सेट्रा. आता इथे आपल्या टेक्स्टबुकमध्ये ऐच्छिक समूह आणि अनैच्छिक समूह याचं डिस्टिंग्विशन बिटवीन दिलेलं आहे बघा, डिफरन्सेस दिलेले आहे दोघींचे. तर ते तुम्ही काळजीपूर्वक वाचायचे आहेत, कारण आपल्याला क्वेश्चन नंबर 3मध्ये हा क्वेश्चन विचारलेला असतो आणि म्हणून तुम्ही ऐच्छिक समूह आणि अनैच्छिक समूह यावर आधारित दिलेला हा जो चार्ट आहे तो तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर आपण तिसरा पॉईंट या ठिकाणी बघत आहोत, लहान आणि मोठा समूह, स्मॉल अँड लार्ज ग्रुप. जॉर्ज सिमेल यांनी हे वर्गीकरण केलेलं दिसतं. जॉर्ज सिमेल हॅज इंट्रोड्यूस दिस क्लासिफिकेशन साईज द बेसिस ऑफ दिस क्लासिफिकेशन. म्हणजे आकारावरून त्यांनी किंवा समूहाच्या आकारावरून ह्या वर्गाचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. लहान समूहामध्ये जोडी किंवा त्रिकूट आणि इतर लहान समूहांचा समावेश होतो. मोठे समूह हे वांशिक समूह किंवा राष्ट्र किंवा इतर मोठे मंडळांचे प्रतिनिधित्व दर्शवत असतात त्या ठिकाणी. स्मॉल ग्रुप्स इन्क्लूड्स डियाड, ट्रायड अँड अदर स्मॉल ग्रुप्स. लार्ज ग्रुप्स रिप्रेझेंट्स racial groups, nation and other big associations. The term small group is used to refer to a group small enough for all members to interact simultaneously, that is to take with one another or at least be acquainted. Certain primary groups such as families may also be classified as small groups. We may think of small groups as being informal. इथे सुद्धा तुम्हाला लहान समूह आणि मोठा समूह या संदर्भात स्मॉल ग्रुप अँड लार्ज ग्रुपशी रिलेटेड डिफरन्स दिलेले तो सुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघत आहोत, प्राथमिक आणि दुय्यम समूह, प्रायमरी अँड सेकंडरी ग्रुप. त्या ग्रुपमध्ये आपण बघूया Charles Hareton Cooley coined the term primary group in 1909 in his book Social Organization to refer to a small group characterized by intimate face-to-face interaction and cooperation. बघा, प्राथमिक समूह आणि दुय्यम समूहासंदर्भात हे दोन ग्रुपचं वर्गीकरण केलेलं आहे, तर ते कुणी केलेलं आहे? चार्ल्स हार्टन कुले यांनी केलेलं आहे. तर या संदर्भात आपण जर बघितलं तर सोशल ग्रुप्स मे ऑल्सो बी डिवायडेड इंटू प्रायमरी अँड सेकंडरी ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ नेचर अँड quality of social interaction. Groups are classified as primary and secondary. The groups in which individuals work through mutual cooperation and are very closely related are called primary groups. Family is the best example of a primary group. As society develops, the number of secondary groups also increase. In secondary groups, mutual relations of persons are not very close. Commercial
कॅम्पेन कंपेन्स लेबर युनियन्स एक्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ सच ॲज ग्रुप्स. प्राथमिक आणि दुय्यम समूह आपण जेव्हा बघतो त्यावेळेला इथे सामाजिक समूहाचे प्राथमिक आणि दुय्यम असे 2 वर्ग केलेले. तर या ज्या समूहामध्ये व्यक्ती एकमेकांसोबत परस्पर सहकार्याची भावना ठेवतात, त्यांच्यात जवळचे संबंध निर्माण होतात, त्याला प्राथमिक समूह म्हटलेलं आहे. कुटुंब हे त्याचं एक उत्तम उदाहरण सांगता येतं. आणि जसजसा समाज विकसित होत जातो तसतसे दुय्यम समूह हे वाढत जातात आणि दुय्यम समूहामध्ये मग व्यक्तींचे परस्पर संबंध हे खूप जवळचे नसतात. व्यावसायिक कंपनी, कामगार संघटना इत्यादी दुय्यम समूहाची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिसत असतात. त्यानंतर आपण प्रायमरी ग्रुप प्राथमिक समूह या संदर्भात विस्तृतरित्या अभ्यास करणार आहोत. प्राथमिक समूहाची या ठिकाणी काही वैशिष्ट्ये दिलेली आहे. प्रायमरी ग्रुपच्या संदर्भात आत्ताच मी म्हटलं की चार्ल्स कुले यांनी ती सोशल ऑर्गनायझेशन या पुस्तकामध्ये याचा उल्लेख केलेला आहे प्राथमिक समूहामध्ये. आता ह्या प्राथमिक समूहाचीच वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी बघायची. प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये बघताना फर्स्ट भौतिक सान्निध्य, फिजिकल प्रॉक्झिमिटी, त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. Physical proximity, this is essential for a primary group. It is on account of physical proximity that family and neighborhood are primary group. म्हणजेच भौतिक सान्निध्य जर बघितलं तर प्राथमिक समूहामध्ये खूपच आवश्यक वाटत असतं. कारण भौतिक सान्निध्य ह्या वैशिष्ट्यामुळेच आपण कुटुंब आणि शेजार हे सगळ्यात अगोदर प्राथमिक समूह असतात. कारण पहिली ओळख आपली तीच असते, आपलं घर आणि त्यानंतर आपले शेजारी. त्यानंतर आपलं सेकंड नंबरचा कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघतोय स्मॉलनेस ऑफ द ग्रुप, समूहाचे लहान आकारमान. प्राथमिक समूहाचं मुळात आकारमान कसं असतं, खूप लहान असतं. एकमेकांचे जवळचे संबंध असतात सदस्यांमध्ये. स्मॉलनेस ऑफ द ग्रुप ब्रिंग्स आउट द क्लोज रिलेशन्स अमंग इट्स मेंबर. थर्ड इज दॅट प्रेफरन्सेस ऑफ रिलेशनशिप, नात्यांचे शाश्वत स्वरूप. परमनंट क्लोज रिलेशन्स क्रिएट मोर सॉलिडिटी अमंग द मेंबर्स. म्हणजे या ठिकाणी नात्याचं कसं रूप असतं, शाश्वत. जास्तीत जास्त इथे एकात्मता असते, आतुरता असते, जे की नातं कधीच संपत नसतं. ते जन्माला आल्यापासून तर अगदी शेवटचा श्वास घेईपर्यंत ते नातं आपल्यासोबत असतं आणि म्हणून नात्याचे शाश्वत स्वरूप या ठिकाणी दिसते. त्यानंतर आहे फेस टू फेस रिलेशनशिप, प्रत्यक्ष संबंध. नात्यातील शाश्वत स्वरूपाचे संबंध कसे असतात, प्रत्यक्ष असतात. म्हणजे प्राथमिक समूह हे जवळीकतेचे व निकटतेच्यावर आधारित असतात. या प्रकारच्या समूहामध्ये आपण बघितलं तर प्रत्यक्ष संबंध हे जवळीकता आणि निकटता निर्माण करतात. ते टिकवून ठेवण्यासाठी खूप मदत करत असतात. There is a similarity or uniformity of objectives, goals among the members of primary groups. The members respect each other and share all kinds of feelings also. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघतोय सिमिलर ऑब्जेक्टिव्ज अँड गोल्स, समान उद्दिष्टे आणि ध्येय. द रिलेशनशिप यामध्ये आपण बघतो की समान उद्दिष्टे आणि ध्येय. येथे प्राथमिक समूहामध्ये सदस्यांमध्ये उद्दिष्ट आणि ध्येयाची साम्यता दिसते, कारण एकमेकांचा इथे आदर केला जातो, एकमेकांची भावना जोपासली जाते. त्याचबरोबर आपण पुढचा पॉईंट बघत आहोत, परस्पर संबंध हे साध्य. द रिलेशनशिप इज ॲन एंड इन इटसेल्फ. द रिलेशनशिप इन अ प्रायमरी ग्रुप इज नॉट अ मीन्स टू फुलफिल any kind of objective. It is an end in itself. The relations in this group are very natural. परस्पर संबंध हे कसे असतात या ठिकाणी, समूहातील संबंध अगदी स्वाभाविक असतात. म्हणजे आपलं साध्य, प्राथमिक समूहातील संबंध म्हणजे काय तर कुठलेही साध्य उद्दिष्ट साध्य करण्याचे साधन नसून ते परस्पर संबंध हेच त्या समूहाचे मुळात साध्य असते. परस्परांचे संबंध किती हेल्दी राहतील याचाच पहिला विचार केला जातो. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघतो शेवटचा या ठिकाणी 7 नंबरचा, इनफॉर्मल कंट्रोल, अनौपचारिक नियंत्रण.
प्राथमिक समूहातील सदस्यांवर कोणत्याही प्रकारचे औपचारिक नियंत्रण नसते. तर ते कसे असते? अनौपचारिक, इनफॉर्मल, परंपरागत आणि भावनिक बंधावर आधारित असलेले संबंध असतात. देअर इज नो फॉर्मल कंट्रोल ओव्हर इट्स मेंबर्स. इट इज अ कन्व्हेन्शनल अँड बेस्ड ऑन इमोशनल बॉन्ड्स. त्यानंतर आपण पुढचा समूहाचा प्रकार जो आहे तो बघूया. दुय्यम समूह, सेकंडरी ग्रुप. सेकंडरी ग्रुपमध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेकंडरी ग्रुप. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेकंडरी ग्रुप, दुय्यम समूहाची वैशिष्ट्ये अभ्यासायची. त्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज दॅट मोठे आकारमान, लार्ज साईज. तत्पूर्वी आपण दुय्यम समूह म्हणजे काय ते बघूया. दुय्यम समूह म्हणजे औपचारिक व्यक्तिनिरपेक्ष समूह. हा समूह प्राथमिक समूहाच्या अगदी ऑपोजिट असतो, म्हणजे विरुद्ध असतो. तर त्यापेक्षा गुणधर्मही त्याचे काही पटीने वेगळे सुद्धा असतात. उदाहरणार्थ राष्ट्र, राजकीय पक्ष आणि कामगार संघटना इत्यादी या समूहातील सदस्यांमध्ये मर्यादित सानिध्य किंवा जवळीक आपल्याला दिसते. ड्रेसलर आणि विलिस यांनी दुय्यम समूहाची एक व्याख्या केलेली बघा. ज्या समूहातील सदस्यांमधील परस्पर संबंध व्यक्तिनिरपेक्ष असतात त्या समूहांना दुय्यम समूह असे म्हणतात. अ ग्रुप इन which the relationship among the members is relatively impersonal is called secondary group. ओके, आता आपण फर्स्ट पॉईंटकडे जातो आहोत. मोठे आकारमान. ह्या ग्रुपचं आकारमान कसं असतं? खूप मोठं असतं. इट इज लार्ज इन साईज. मेंबरशिप इज लार्ज अँड अनलिमिटेड वेन कम्पेअर्ड टू प्रायमरी ग्रुप. म्हणजे आपण दुय्यम समूह आकाराने मोठा असतो, पण प्राथमिक समूहाच्या तुलनेने त्याचं सदस्यत्व कसं असतं? अमर्यादित असतं. खूप जास्त मोठ्या प्रमाणात याचे मेंबर असू शकतात. त्यानंतर आपण सेकंड पॉईंट बघतोय, अप्रत्यक्ष संबंध, इनडायरेक्ट रिलेशन्स. इनडायरेक्ट रिलेशन्समध्ये बघा, द रिलेशन्स अमंग इट्स मेंबर्स आर नॉर्मली इनडायरेक्ट. द रिलेशन्स आर बेस्ड ऑन लेटर्स, phone, email, WhatsApp, etc. Indirect relations are because the members may be spread over distant places. बघा, या समूहामध्ये काय सांगितलं आहे की सभासदांचे जे संबंध आहे ते सामान्यतः अप्रत्यक्ष असतात. म्हणजे ते कसे असतात? मग ते पत्र व्यवहाराने होऊ शकतात, दूरध्वनी, ईमेल, व्हॉट्सअप किंवा इतर जे माध्यम आहे फेसबुक, ट्विटर ह्या माध्यमातूनही होऊ शकतं. हे संबंध अप्रत्यक्ष असतात कारण या व्यक्ती एकमेकांपासून दूर अंतरावर असतात, जे की आत्ता आपलं सगळ्यांचं तेच चालू आहे. आपण दूरदृष्ट प्रणालीतूनच आज शिक्षण घेत आहोत. कोरोनाच्या या पॅन्डेमिकमध्ये आपल्याला हेच अप्रत्यक्ष संबंध म्हणजेच दुय्यम समूहामध्ये आपण सध्या आहोत आणि अप्रत्यक्ष संबंधांचाच आपला अभ्यास चाललेला आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघत आहोत, व्यक्तिनिरपेक्ष किंवा वस्तुनिष्ठ संबंध, इम्पर्सनल रिलेशन्स. दुय्यम समूहातील व्यक्ती या बऱ्याचदा एकमेकांना वैयक्तिकरित्या ओळखतही नसतात. त्यांच्या मोठ्या आकारमानामुळे त्यांच्यामध्ये एक मर्यादित वैयक्तिक आंतरक्रिया होत असतात. हार्टन आंटी म्हणतात की दुय्यम समूह हे कसे असतात? ध्येयाभिमुख असतात. बघा, आता आपणही बघितलं, एकमेकांना बघितलेलं आहोत का? नाही, आपण एकमेकांना अजूनपर्यंत बघितलेलं नाही आहे. तरीही आपण ह्या दुय्यम समूहाचे काय आहोत? मेंबर आहोत. कारण आपलं काय ध्येय आहे? आपला 11वीचा वर्ग पासआउट होऊन आपल्याला 12वीत जायचं आहे, हे आपलं ध्येय आहे. आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण ह्या ऑनलाईनच्या ग्रुपमध्ये आहोत, म्हणजे कुठेतरी दुय्यम समूहामध्ये आहोत. पर्सन्स इन सेकंडरी ग्रुप्स मे नॉट बी नोन टू इच अदर personality due to its large size. There is a limited persons interactions according to Harton and Hunt. Secondary groups are goal oriented. फोर्थ नंबरचा पॉईंट आपण घेतोय, हेतू पुरस्सर स्थापना, डेलिब्रेट इस्टॅब्लिशमेंट ॲज अ स्पेशल इंटरेस्ट ग्रुप. सेकंडरी ग्रुप्स आर intentionally formed to fulfill the objectives of its members. एक विशिष्ट स्वारस्य समूह म्हणून दुय्यम समूह हे यातील सदस्यांची ध्येय पूर्ण करण्यासाठी किंवा भागवण्यासाठी जाणीवपूर्वक स्थापन केलेले असतात. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघत आहोत या ठिकाणी, औपचारिक संबंध, फॉर्मल रिलेशन्स.
दुय्यम समूहातील सदस्यांचे संबंध कसे असतात? औपचारिक असतात. ते नियम, कायदे, कार्यपद्धती या पूर्ण घटकांवर अवलंबून असतात. The relations of members of secondary groups are formal in nature. They are based on rules, laws, functionings, etc. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डिफरन्शिएशन दिलेलं आहे बघा. म्हणजे 2 पार्टमध्ये दोन्ही घटकांचं विश्लेषण दिलेलं आहे. प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह, प्रायमरी ग्रुप अँड सेकंडरी ग्रुप. पिंक कलरच्या या चार्टमध्ये दिलेले ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे काळजीपूर्वक, कारण आपल्याला त्यावर आधारित प्रश्न येत असतात. त्यानंतर आपण पुढचा जो मेन टॉपिक आहे बघा खाली दिलेला आहे, रेफरन्स ग्रुप संदर्भ समूह दिलेला आहे. त्या संदर्भ समूहाशी रिलेटेड थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. इन सोशोलॉजी द कन्सेप्ट ऑफ रेफरन्स ग्रुप इज गिवन बाय रॉबर्ट मर्टन या समाजशास्त्रज्ञांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. रॉबर्ट मर्टन यांच्या मते ज्या भूमिका व स्थान मिळवण्याची व्यक्तींची इच्छा असते अशाच समूहाकडे व्यक्ती संदर्भ म्हणून बघत असतात. बघा काय म्हणतात ते, अकॉर्डिंग टू रॉबर्ट मर्टन, इंडिव्हिज्युअल्स कंपेअर देमसेल्स विथ रेफरन्स ग्रुप ऑफ पीपल हू ऑक्युपाय अ सोशल रोल विच ॲन इंडिव्हिज्युअल अस्पायर. References group are groupings that people refer to when involving their qualities, circumstances, attitudes, values, and behaviors. These reference group is a group to which we compare ourselves. We use reference group in order to guide us, our behavior and attitudes, and to help us identify social norms. म्हणजे कुठेतरी इथे आपल्याला ज्यांच्या संदर्भाने व्यक्ती स्वतःच्या गुणवत्ता, परिस्थिती, दृष्टिकोन, मूल्य आणि वर्तनाचे मूल्यमापन करत असतात त्यालाच त्यांनी संदर्भ समूह म्हणजे असा गट मानलेला आहे की आपण आपली तुलना त्या व्यक्तीशी, त्या घटकाशी किंवा त्या गोष्टीशी करत असतो. आपण आपल्या वर्तणुकीला आणि दृष्टिकोनाला एक मार्ग दाखवण्याचं काम या संदर्भ समूहामार्फत करत असतो. मग आता या ठिकाणी एखादी लग्न झालेली व्यक्ती तिच्या किंवा त्याच्या लग्न न झालेल्या मित्रमैत्रिणीला संदर्भ म्हणून पाहत असतात बघा. जरी त्यांना माहीत असले की या समूहाचे आपण कायमचे सभासद नाही आहोत तरीही. इथे एक गोष्ट जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे. तर ते म्हणजे काय, तर संदर्भ समूह हे अनौपचारिक आणि औपचारिक अशा 2 प्रकारचे असतात. बरेच संदर्भ समूह हे अनौपचारिक संदर्भ म्हणून असतात. या समूहातील व्यक्ती या व्यक्तिगत पातळीवरच संवाद साधत असतात. उदाहरणार्थ अनौपचारिक संदर्भ समूहांमध्ये कुटुंब, सहकारी समूह असे अनेक उदाहरणं देता येतात. तर औपचारिक समूह संदर्भामध्ये विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्ट ठरलेले असतात. त्यांची विशिष्ट अशी एक रचना असते. अधिकारांच्या जागा ठरलेल्या असतात. औपचारिक संदर्भ समूहांमध्ये कामगार संघटन, सर्वोच्च न्यायालय इत्यादी गोष्टी येत असतात. Most reference groups are informal reference groups. Group members interact at a very personal level. Examples of informal reference groups include family, peer groups, etc. Formal reference groups have a specific goal or mission. They also have a specific structure and positions of authority. Examples of formal reference groups include labor unions, Supreme Court, etc. ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण समुदाय, त्याचबरोबर टाईप्स ऑफ सोशल ग्रुप, त्यामध्ये हे वेगवेगळे प्रकार अभ्यासले. प्रायमरी अँड सेकंडरी ग्रुप, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासले. रेफरन्स ग्रुप पण अभ्यासला. त्यानंतरच्या पाठातले आपले जे काही बाकीचे पॉईंट्स बाकी आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आता मी तुमची रजा घेते. धन्यवाद.